तुम्ही? आता तर माझी बायको घरी नाहीये. अच्छा, पण तिनेच तर मला फोन करून बोलवलंय. अच्छा, तर मग तिने तुम्हाला यायला सांगितलं होतं? अगदी आताच ती एका छोट्याशा कामासाठी बाहेर गेली आहे. ओहो. तुम्ही या ना, आत या ना. या बसा. ठीक आहे, तुम्ही काय प्याल? कॉफी की चहा? अरे नाही नाही, त्याची काही गरज नाही. इट्स ओके. अरे थांबा, मी काहीतरी बनवून आणतो. गरमी आहे ना, ज्यूस प्या ना. थँक्यू सर. इट्स ओके. काय झालं? अचानक आमच्या घरी आलात? नाही, ते काही नाही. तुमच्या बायकोकडनं मी काही पैसे उधार घेतले होते. तिने मला बोलवलं म्हणून मी आली. हो, असं आहे तर. किती मागितले होते? हेच काही 50,000 मागितले होते. 50,000 पाहिजे? किती % इंटरेस्टवर? अरे, हे सगळं मी काही विचारलं नव्हतं. विचार केला की भेटूनच सगळं बोलते. अच्छा, ठीक आहे. ऐका, जर माझ्या बायकोकडून तुम्ही पैसे घेतले तर तुम्हाला इंटरेस्ट तर द्यावाच लागेल ना? हो, नक्कीच. तुम्हाला जितके पैसे हवेत सगळे तुमच्या हातात येऊ शकतात. परत करण्याची काहीच गरज नाहीये. परत नाही करायचंय? असं कसं? कोणी पण असेच पैसे नाही देणार ना? की मला तुमच्याकडून एक छोटीशी मदत हवी आहे. जर ते काम तुम्ही केलं तर 50,000 तुमच्या हातात येतीलच. नाही, मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचंय. हो, काहीच नाहीये. हो, जर माझ्यासोबत वेळ घालवलात तर ते 50,000 अगदी या क्षणी तुमच्या हाती येतील. तुम्ही मला एक पैसा सुद्धा परत करण्याची काहीच गरज नाहीये. तुम्हाला चालेल ना? तुम्ही जे पण काही मला पैसे देणार आहे त्याच्यावर जास्त इंटरेस्ट घेतला तरी मला चालेल. आमच्यासारख्या लोकांसाठी इज्जत खूप मोठी गोष्ट असते. असं बेकार काम तर मी अजिबात करणार नाही. तुमच्या बायकोला कॉल करून मी इथे आलेली आहे हे सांगता का जरा? ठीक आहे. हॅलो अनु. हा, बोला. हो, तुझी मैत्रीण मीनाक्षी तुला भेटायला घरी आली आहे. अच्छा, आली आहे का? तुला घरी येण्यासाठी किती वेळ लागणार आहे? 10 मिनिटात येतेच आहे. अच्छा, असं आहे का? बस येतेच आहे. हो थोडी लवकर ये ना. हो हो, ठीक आहे. ती 10 मिनिटात येईलच. थोडी वाट पाहून तिला भेटूनच जा. बरं, ठीक आहे. तुम्ही इथेच थांबा, मला आतमध्ये काही काम आहे. ती घरी परत आल्यावर तिच्याकडून पैसे घेऊन जाल. ओके, ठीक आहे. अरे, या ना. चहा बनवू का? हे घ्या चहा. ऑफिसमध्ये तुमचा दिवस कसा गेला? सगळं व्यवस्थित होतं. माझी मैत्रीण ना फॉरेन वरून आलीये. म्हणत होती उद्या घरी येईल म्हणून. काय झालं तुम्हाला? नेहमी नेहमी तुमचा चेहरा असा पडलेला का असतो? माझ्यासोबत हसून जरा बोला ना. काय बोललीस? माझ्यावर रागवला? तुझ्यासोबत हसून बोलू मी? तुझ्याशी हसून बोलणं मला नाही जमणार. छी.
हम्म. हा बोल ग काय करतेस तू हा. मी तर ठीक आहे तू कशी आहे कॉफी. अम, हो हो माझं तर झालंय कधीच कधी येते तू भेटायला मला तुला कोणाशी भेटून आता बोलते? खूप दिवस झालेत खूप आठवण येते ग तुझी हम्म. अरे नॉटी हा ओके ए, हो ना असं हसून कोणाशी बोलतेस तू? तेच तर एक मिनिट तू लाईनवर राहा माझ्या कॉलेजचा मित्र आहे घरी आल्यावर तुम्ही माझ्याशी नीट बोलत पण नाही म्हणून मी माझ्या मित्रासोबत ना 2 दिवसांपासून बोलतेय यापुढे मी तुम्हाला फालतू गोष्टी करून डिस्टर्ब नाही करणार ठीक आहे ना हा हॅलो तू बोल ठीक आहे रे अजून काय अहो ऐका अहो उठा ना ऐका ना मी आज खूप थकलोय ग मला डिस्टर्ब नको करूस ना प्लीज. अहो ऐका ना अहो ऐका ना अगं तुझं डोकं खराब झालंय का मला काय डिस्टर्ब करतेस? तुम्ही ओरडत का आहात तुझा चेहरा पाहूनच मला खूप राग येतोय. शांतपणे झोप ना डिस्टर्ब नको करू. हट. आरामात झोपूही देत नाही. माझा चेहरा बघण्यासारखा नाहीये का काय झालं वहिनी माझ्या रूम मध्ये का आलात? अरे काय नाही बस असंच आलीये अजून काय तुम्ही झोपला नाहीत अजूनही झोपलो नाहीये वहिनी. ऑफिसची एक इम्पॉर्टंट फाईल अजूनही पेंडिंग आहे त्याचंच काम पाहतोय मी. उद्या याला सबमिट करायचं आहे नाहीतर मॅनेजर ओरडेल. ठीक आहे तुम्ही काम करा मला झोप येते आहे वहिनी तुम्ही जाऊन झोपा ना. नाही भाऊजी मी विचार करत होते की आज तुमच्यासोबत झोपू. हे काय म्हणताय तुम्ही तुम्ही इथे कशा काय झोपू शकता? हो मला तर काहीच कळत नाहीये. अरे ते काही नाही तुमचा भाऊ ना माझ्यासोबत नीट बोलत पण नाही. जर प्रेमाने त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला ना तर ओरडतात ते. जेव्हा बघावं तेव्हा थकलोय म्हणतात. खरं सांगायचं तर तुमचा भाऊ एकदम वेस्ट आहे. तर मग म्हणून मी तुमच्यासोबत. होय काय आहे वहिनी तुम्ही असं का बोलताय? तुम्ही जेही करताय ते बरोबर नाहीये. मी आणि माझा भाऊ जुळे असल्यामुळे दिसायला दोघेही सारखेच आहोत म्हणून तुम्ही माझ्याशी असंच बोलाल का? माझ्या भावाचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. हे सगळं चुकीचं आहे वहिनी. यापुढे या घाणेरड्या गोष्टी करण्यासाठी माझ्या रूम मध्ये नका येऊ. अरे नाही भाऊजी तुमच्या भावाला याबद्दल काही कळणार म्हटलं ना तुम्हाला इथून जायला. या बाबतीत ना दोघही भाऊ एकसारखेच बुद्धूच आहेत. हे होणार नाही. सर सर कोण आहात तुम्ही? थोड्या वेळ आधी मी कामासाठी तुम्हाला फोन केला होता. तुम्हीच मला यायला म्हटलं होतं. अच्छा त्या तुम्हीच आहात का? या 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 आत या.
या बसा. सर काय काम आहे थोडं सांगाल का? हा, थोडी वाट पहा, मी सांगतो. मी आधी चहा घेऊन येतो. हे घ्या. थँक्यू सर. सर कामाबद्दल थोडं सांगा सर. तुम्ही इतकं टेन्शन का घेताय? चहा प्या ना आधी. बोला. सर ते काय काम आहे सांगितलं तर. तुमच्यासाठी माझ्याकडे खूप मस्त काम आहे. अच्छा. जर तुम्ही ते काम केलं तर तुम्हाला खूप सारा पैसा मिळेल. तुम्ही काम कराल ना? मी नक्कीच करेल सर. माझ्या घरी खूप सारे प्रॉब्लेम्स आहे. काही करून सगळं घर मलाच सांभाळायचंय सर. म्हणूनच मी काही काम असेल तर करेल सर. असं असेल तर आधी त्या कामाबद्दल सांगतो. बोला ना सर. कस्टमर्सला सर्व्हिस द्यावी लागेल. ठीक आहे, कधी कधी सर. कस्टमर्स तुम्हाला बोलवतील, कधी कधी पाहायला गेलं तर कस्टमरही तुम्हाला शोधत येईल. मला कळलं नाही सर. जर त्यांची मस्त सर्व्हिस केली तर तुम्हाला खूप सारा पैसा मिळेल. तुम्ही असं काम करणार ना? तुम्हाला काय म्हणायचंय मला नीट काही कळलं नाहीये सर. हो, असं काय, तुम्ही तर लहान मुलासारखं बोलताय. खूप सारे पुरुष आपल्या शारीरिक सुखासाठी नेहमीच मुलींच्या शोधात असतात. तुम्ही सुद्धा असं काम करण्यासाठी तयार असाल तर तुम्हाला एवढा सारा पैसा मिळेल ज्याबद्दल तुम्ही विचारही केला नसेल. कळलं की नाही? एक पूर्ण दिवसही नाही, फक्त एक रात्र त्यांच्यासोबत घालवली तर तुम्हाला ते खूप सारा पैसा देतील. आनंदाने आयुष्य जगू शकता. सर हे काय बोलताय तुम्ही? एका मुलीसोबत असं बोलणार आहात तुम्ही? तुम्ही बोलवताच मी अगदी विश्वास ठेवून आली होती. आणि तुम्ही आहात की असं बोलताय माझ्याशी? हा तर धोकाच झाला ना. माझ्यासोबत हे सगळं बोलायला तुम्हाला काही वाटत नाही का? माझं म्हणणं आहे का, सध्या तरी माझ्याकडे हेच काम आहे. तुम्हाला पटत असेल तर हो बोला, नाहीतर छी.